राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सध्या पाहायला मिळते, तर दुसरीकडे आज 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन झालंय आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप सगळेच नागरिक देतात। मुंबई महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था विसर्जनासाठी करण्यात आली आहे। तर ज्योत्स्ना गांगणे आमच्या प्रतिनिधी यावेळी आमच्या सोबत आहेत आणि सध्या त्या विसर्जन स्थळावर आहेत। ज्योत्स्ना, खरं तर काल गणरायांचं आगमन झालं आणि खरं तर 1.5 दिवसांचा गणपती ज्यांच्या घरी असतो त्यांना कधी बाप्पा आले कधी बाप्पा जातात आणि बाप्पा जेव्हा जातात त्यांना निरोप देताना कमालीचा अनावर होतं, भावनिक सगळेजण होतात। आता काय माहोल आहे तिथे? अगदी बरोबर आहे। आपण सध्या आहोत दादरच्या क्रीडा संकुल या ठिकाणी, जिथे मुंबई महानगरपालिकेकडनं जे आहे ते कृत्रिम तलावाची जी आहे ती सोय करण्यात आलेली आहे आणि मुंबईच्या 288 वॉर्डमध्ये एकूण जे 7 झोन आहे त्या प्रत्येक वॉर्डमध्ये जे आहे कृत्रिम तलावाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतो की मोठ्या संख्येनं 1.5 दिवसाच्या गणपतीचं जे आहे ते विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाचा वापर करण्यात येत आहे। त्यामुळे हा सण जो आहे, गणपती उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक असला पाहिजे याच दृष्टीने मुंबईकर सुद्धा जे आहे ते मोठ्या संख्येनं कृत्रिम तलावाला जे आहे ते प्राधान्य देतात। आपण बघतोय की घरगुती गणपती जे आहे, खास करून एका सुंदर गणपतीचं जे आहे ते या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी जे आहे ते अनेक गणेश भक्त इथे आलेले आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, काय सांगशील? 1.5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन होत आहे, काय वाटतं? अरे माझा आवाज गेलाय, अगदी आवाज गेला म्हणून काय सांगाल? आम्हाला खूप दुःख वाटतंय की 1.5 दिवसाचा गणपती आमचा चाललाय। दिवसभर आम्ही गणपतीची आराधना करण्यास खूप रंग आहे। काय सांगाल? 1.5 दिवसाचा बाप्पा जो आहे त्याला आता लाडक्या बाप्पाला निरोप देत लोक जे आहेत उत्साहात आहेत, थोडं बोलणं सुद्धा आपण काय छोटू काय सांगशील? आमच्याकडे पण या ना। आमच्याकडे काय लाडका बाप्पा चाललाय, कसं वाटतं? तिकडे कसं वाटतं लाडका बाप्पा चाललाय, काय म्हणशील? गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। अगदी आपण बघतो की लहान मुलांचा सुद्धा आनंद जो आहे तो गगनात मावत नाही आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेकडनं जे आहे ते सुविधा करण्यात आलेली एकदा दाखवूया आपण। दादरच्या क्रीडा संकुल या भागामध्ये जे आहे ते या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडनं कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे। कृत्रिम तलाव कसे आहेत स्नेहा, एकदा आपण या ठिकाणी आपल्या व्हिज्युअलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया, कारण प्रत्येक जे आहे घरगुती गणपती या ठिकाणी विसर्जित होतात आणि अशा प्रकारचा हा तलाव असणार आहे आणि इथे निर्माल्य कक्ष जो आहे तो वेगळा आहे। तिथे जे काही आपली फुलं वगैरे असतील ते टाकली जातील आणि या ठिकाणी आपण बघतोय की 1.5 दिवसाच्या गणपतीचं जे आहे ते अशा प्रकारे विसर्जन जे आहे ते करण्यात येते। अगदी सुरक्षेची पुरेपूर काळजी जी आहे ती मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे। त्याचबरोबर लाडक्या गणरायाला जे आहे ते निरोप देताना गणेश भक्त जे आहे ते भाविक झालेले आहेत आणि अगदी सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने, त्याशिवाय पर्यावरणाचा विचार करता जो आहे तो या ठिकाणी गणरायाचं जे आहे ते विसर्जन करण्यात येत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतोय की लाइटिंग जे आहे ते सुद्धा करण्यात येत आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सुंदर असं आपण इथे बघतो की अतिशय सुंदर सजावट जी आहे, कारण गणपती हा फक्त सण उत्सवाचा किंवा तो परंपरेचा नाही आहे, तर ते कलात्मक जो आहे तो उत्सव आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी अगदी सजावटी असो, लाइटिंग असो, फुलांचा सजावट असो, अगदी योग्य पद्धतीने केलेली आहे आणि इथे नियंत्रण कक्ष आहे। आपण बघतोय की या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे। जर कोणाला कुठल्याही प्रकारची एमर्जन्सी असली, काही आपत्कालीन इथे जर काही म्हणजे आपल्याला दिसतंय की कुठे, कारण गर्दी खूप वाढत चालली असते, त्यामुळे या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याचबरोबर सांस्कृतिक पारंपरिक सण जो आहे तो सुख समृद्धीने पार पडावा यासाठी मुंबई पोलीस जे आहेत त्यांचं नियंत्रण कक्ष, त्याचबरोबर इथे CCTV कॅमेरे सुद्धा जे आहेत ते लावण्यात आलेले आहे आणि कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नये यासाठी मुंबई पोलिसांकडनं जे आहे ते वारंवार सूचना देण्यात येत आहे। मात्र उत्सव जो आहे तो आनंदाचा आहे, उत्सव बाप्पाचा आहे। 1.5 दिवसाच्या बाप्पाचं जे आहे ते विसर्जन होणार आहे। ज्योत्स्ना, अतिशय उत्तम अशी व्यवस्था खरं तर पालिकेतर्फे करण्यात आलेली आहे। कृत्रिम तलावांची निर्मिती आणि रीतसर शिस्तबद्ध पद्धतीने निर्माल्य कलश सुद्धा वेगळे ठेवण्यात आलेले आहेत। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।